तो हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। मैं हूँ आपका एक्सप्लोरर। तो आज हम चले जा रहे इकोले वैली। तो आज कहाँ पडलं? सोशल मीडिया पे देखा होगा, ये जो इकोले वाले यहाँ पे ना पार्किंग में लोग गाड़ियाँ लगा के गए थे। यहाँ के लोगों ने कुछ आग लगाई थी जंगल में, ताकि घास अच्छे से उठे। तो आप देख सकते हैं यहाँ पे कार वगैरह जल चुकी है। आपने सोशल मीडिया पे तो देखा ही होगा। ये कार से यहाँ इस साइड या इस साइड से समथिंग कुछ बाइक्स थे, वो तो लेके गए, लेकिन यहाँ पे कार है अभी भी जली हुई।
अरे गवत होतं बरोबर फिरून फिरून हे केलं तर आता कॉमन सेन्स लावा रे या जरा भाऊ कसलं शॉक असेल त्या पूजांच्या पोराला अगदी कळलं त्या गाड्या चालल्या देखो गाइस टू व्हीलर्स किती अवघड आहे बघ या पाचे या पाचे या पाचे या पाचे हेच कोणी अपाचे 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 नाही अपाचे हे स्कूटी आहे कोणती हे हां ऍक्टिव्हा आहे यामाची ऍक्टिव्हा आहे ए ऍक्टिव्हाला काय बनत नको रे मला वाटतं आणि बाकीचे हाडेकडे गेले असतील लास्ट संडेला आम्ही पण येणार होतो ते पुरं झालं लास्ट संडे 11 तारखेचं काहीतरी या मागच्या 10-11 तारखेला ही कोणती होती हां चिट्टी वाटी हां पटकन झाली आज पेटले असणार त्यानंतर पेट्रोल कापी गाड्यांवर पेट्रोल हां ते पण पेटण्याचं काळातून पळून जाणाऱ्या माणसाला स्पोर्ट ऍक्टिव्हिटीचा बोलण्याचा काही अधिकार नाही ते पळून गेला का हे नाला सगळ्यात पहिले माझं नाव सांगतो काय ना पळून गेलं मला मॉनिटर आता मारतो बघा तुला सांगतो अजून त्या वेळेवर मॉनिटर लाईन कुठला मारायचं माहिती आहे का लाईन मारायचं मॉनिटर हे का हे लाईन मारत नाही मला ना हे वाटलं ती रोडला गाणं कानं घातलं चक अर्ध्या गाठत फ्लो ब्लूटूथ कनेक्ट करून आलो गाणं लावलं ओम नमः शिवाय म्हणत शिव शिव म्हणत आलं सकाळी थंडीत गाणं तेच लावलं मस्त जमत तू ते लावतो सर मी कसं लावतो माहिती का 4 पाट ओदका त्याच्यामुळे तर गाडी 100+ चालली ती अरे ह्यानं गाडी पळू लागतं का काही बाबा बाबा गाडी ज्या सुटल ती ना अरे विचारू नका तुम्ही मला मागे बसून थंडी वाजली मी तर बसन नंतर सोयरे बसल ते पुढे गाडीवर संत व्हायच्या सोयरे बी घाबरल ते आपण त्याच्यावर येतो गाडी पळत नाही कधी हो थांबा मोबाईल मध्ये एवढं दिसतंय सर इथे हे सरायला घेऊन जातो रे घरला पावसाळ्यामध्ये मजा येते हा पण पाऊस पाणीला पडणारे होते रे बाबा जायला बेनात येते का नाही की काय बी म्हणलो का बघा बाबू बापरे सोयरे तुमच्यावर काय उडत गेला अंदाजा विचार करा संतोष भालकेचे गेला समजा विचार करा गेस करा कोणता पक्षी होता ते सांगा काळा काळा होता बघा हिंट देतो खरं सांगा हा झालं तुला तशी दिलं सीधा कुठे घ्या तेवढे तिकडे फेका तुम्ही पहिले पुढे घालला बरे पुढे फेका नसत इकडे दुसरीकडे फेकी ना नाही नको बुट घाला का दोन बुट घाला पुढे तेवढं नाही उतरणार आहे का पकडला तू जाऊन अरे निष्ठा रे हा आता घाल काही नाही सॉरी ब्रो इच्छा ब्रो म्हटलं शिवाय दिला पाणी उडवलं तिथं घाम असेल हाँ ये फोटो काढा रे इल्ले वजन उरले फोटो काढा रे पत्थर उतारा काय ये ले वजन उरले फोटो काढा लोकेशन होय पण त्याची मेमरी बनल ती याची पण बनल ना हे ट्रिप कधी रिप्लेस होऊ शकत नाही कधी नाही तिला रिपीट करू रे कोळा हा करू ना फोर पाहिजे पण हा ती बी आहे म्हणा तिथं काढायला उतरला पेट्रोल डिझेल खाऊन जाणताना सगळ्या संडेला होते की जाऊन काय तर खावाय बनवायचे तिकडं मग त्या संडेला काय झालं की पण फोन कॅन्सल केले की अर्धी पण 4 ब्रेक झाल्याचे ब्रेकला गेला त्याच्यामुळे म्हणलं की भारी आहे म्हटलं तकलीफ बी नाही मजा बी आता चढ वापस जातोच प्रॉब्लेम होते 4 ब्रेक आता जाते वेळेस ते ब्रेक रिटर्न जाताना द्यावं लागेल अरे पडलं पण जातले लई
हां दादा इकडे तिकडे मोठं भाई हॅलो कोई आहे क्या अरे पोराचं व्हिडिओ करायला थांबत नाही आणि ट्रिपून गेल्या खालून चढा येतं सोयरा बोल रहा माउंटेन अवकाशाच्या बाहेर जायचं असं डेंजर आहे ते माहिती हो का पाणी निसटत होते खाली भीती मी कुठे गेलतो पाण्यात थोडी मारायची ना मग जरा ब्रेक घ्या रे ए भाऊ आमच्या गाडीला ब्रेक नाही चल सरळ बस जावा तुम्ही हा या चल रे चल चल रे अरे बापरे थोडं या थोडं तर म्हणूच नका त्यांना चला रायगड ही ट्रिप लय खतरनाक झाली आपण माफ करू उतरत पुढे पोरात इथनं आलास तर किती सीधा इथनं आलास तर किती पाणी राहो का ये मुवमेंट तुला जेवढं ताकद आहे रस्सीवर लावायचं ये तू येणार का नाही मध्ये मग ते वरती संतोष का देऊ वरती ते का बरं मला हाडावर बोलवले वाटत